हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे डे 3 इन केरला. तर आम्ही चाललो होतो त्रिवेंद्रमला, श्री पद्मनाभम स्वामी टेम्पलला, जे इंडियातलं सगळ्यात रिचेस्ट टेम्पल बनलं जातं. त्या टेम्पलला आम्ही चाललो आहे. तर सकाळी आम्ही मग 7 वाजता जेव्हा आमची गाडी मिडलला आली तेव्हा मग आम्ही नाश्ता केला, कारण सकाळी इतक्या लवकर उठल्यावरती इतकी भूक लागली होती. अशा प्रकारे तिथं चहा भेटतो, तो चहा पिला, पण त्या चहामध्ये साखर नव्हती, त्यामुळे माझा मूड काही फ्रेश झालाच नाही. मग डोसा, परत ते पोंगल, असं ट्रेडिशनल नाश्ता भेटतो तिथे, तो नाश्ता खाल्ला केळीच्या पानावरती. मग आम्ही मस्त असे रेडी झालो, साडी वगैरे घातली मी, वंशला कपडे व्हाईट कलरचे घातले, त्याला धोती घातली, ती लुंगी, आणि मस्त असे रेडी होऊन छान असं आम्ही तयार झालो. तरी आमच्या गाडीमध्ये मेकअप काही संपत नव्हता, कारण की ऑन द वेज रस्त्यामध्येच आमचं सगळं चाललं होतं. फायनली त्रिवेंद्रम आलं. ती पण सिटी खूप मोठी आहे. कोची एक मोठी सिटी आणि त्रिवेंद्रम पण ही मोठी सिटी आहे. तर दोन्ही पण छान सिटी आहे तिथे. मग असं आम्ही छान असं मस्त तयार झालो. तुम्ही बघू शकता माझा छोटासा डॉन लुंगी घालून, त्याला चेन वगैरे, म्हणजे तो फुल तिथल्या लोकांसारखा साऊथ दिसत होता. मस्त आम्ही मग मंदिरामध्ये प्रवेश केला. मंदिर पण खूप मोठं आहे. चालून चालून तो असं पूर्ण राऊंड मारून आम्ही थकलो की बापरे किती लांब आहे हे, आणि खूप गर्दी होती. तरी पण आम्हाला ना छान असं दर्शन तिथे झालं. पप्पाची आणि वंशची अशी मस्ती चालू होती. हे तर काय आता एवढे टॅन झाले तिथं आल्यावरती, तर सेम ते साऊथ इंडियनच दिसत होते. वंश तर मस्त असा लुंगी घालून पळत होता. नाही तर टायमिंगला त्याला असं असतं की मला उचलून घ्या, पण तो छान असा वॉक करत होता. हे मंदिराच्या बाहेरचा जो प्लेस आहे तो पण खूप सुंदर शांत असा वाटत होता. हे लांबून पण असं मंदिराचा हा कळस तिथून दिसतो. ऊन भरपूर होतं. आम्ही मस्त असे गजरे घेतले. गजरे इज अ मस्ट साडीवरती. तिथे मग असे छान छान आम्ही फोटोज काढले, व्हिडिओ काढले, मस्त असं दर्शन झालं. कसा वाटला?